मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पलटी झालेल्या टँकरमधून गॅसची गळती अजूनही सुरू आहे। 16 तास उलटूनही गॅस गळती बंद झालेली नाही। यंत्रणा अपयशी ठरली आहे। पुणे मुंबई महामार्गावरती त्यामुळे 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। काल मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान हा टँकर पलटी झालाय। स्थानिक यंत्रणेला यश येत नव्हतं म्हणून एनडीआरएफला मदतीला बोलावलं गेलं। IRB, देवदूत यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्सपर्ट मदत करतायत। लिकेज असल्यामुळे गॅस टँकर अर्ध्याहून अधिक रिकामाही झालाय। मात्र अजून गॅस गळती काही थांबलेली नाही आणि त्याचाच फटका वाहन चालकांना बसलाय। कारण 16-17 तास झाले हा टँकर तसाच पडून आहे। त्यामुळे आता पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे। 4 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात महामार्ग म्हणजे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ठप्प झालेला आहे। गॅस गळती त्या ठिकाणी एका टँकरला पलटी झाल्यामुळे सुरू झाली आणि त्यानंतर मुंबई पुणेची लाईफलाईन असणारा महामार्ग बंद झालेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी लांबून जे प्रवास करणारे प्रवासी आहेत, ट्रक ड्रायव्हर आहेत, कार चालक आहेत, ते या ठिकाणी फसले आहेत। मोठ्या संख्येने सकाळपासून कोणी 3 वाजल्यापासून थांबले, कोणी 5 वाजल्यापासून थांबले, तर कोणी रात्री या ठिकाणी अडकलेला आहे। प्रत्येक जण याला पुढे जायचं आहे, मात्र अनेक कामं अडकलेले आहेत। काय सांगाल, कुठून आलेला आहात आणि इथे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे, काय सांगाल? मी बीडहून आलोय, मला मुंबईला जायचं, मी ड्युटीला असतो आणि प्रशासनाने तात्काळ महामार्ग मोकळा करावा, कारण आता फार सहनशीलता संपलेली आहे सर्व प्रवाशांची, वाहनधारकाची, पेशंट आहेत, कोणी शासकीय कामासाठी आलेले आहेत। कृपया पुढारीच्या माध्यमातून विनंती करतो की महामार्ग मोकळा करावा। सकाळी 4 वाजल्यापासून अडकलेलो इथं आणि मला हा माझा टाईम दादरचा आहे। लास्ट स्टॉप माझा जे हॉस्पिटलपर्यंत। कधी कधी माझ्या गाडीत हॉस्पिटलचे पेशंट पण असते तर, पण आज ह्योच टाईम इथं झाला। आता कस्टमरचा टाईम होऊन गेलेला आहे। गाडी आमची इशी आहे, पण तुमच्या पुढारी न्यूजच्या मार्फत आमची विनंती की लवकरात लवकर आमचा मार्ग मोकळा करण्यात यावा। एअरपोर्टला, पुण्यावरून एअरपोर्टला निघालो कस्टमरला घेऊन। कस्टमरची फ्लाईट 9 वाजता फ्लाईट होती त्याची, पण आता ते सगळे मिस झालेले आहे ट्रॉफिकमुळे। रात्री 3 पासून या ट्रॉफिक मध्ये अडकलेला आहे। मी लातूरून आलेलो आहे, पेशंट घेऊन आलोय, टाटा हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे। सकाळी 8ची अपॉइंटमेंट आहे आणि आणखी इथंच आहे, कॅन्सर पेशंट आहे, त्याला घेऊन जायचं आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।